सुरू कर ना. नमस्कार, मी वैशाली सावरकर. आपण सर्व दर्शकांचे विदर्भ दर्पण न्यूजमध्ये स्वागत आहे. नगर परिषद निवडणूक 2025 या अनुषंगाने आज आपण मोहोळ शहरामध्ये आलो आहोत. आपल्यासोबत आहे भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या सौ दर्शनाताई ढोरे मॅम. नमस्कार मॅम, तुमचं विदर्भ दर्पण न्यूजमध्ये स्वागत आहे. मॅम, तुम्ही कोणत्या पक्षाकडून या नगराध्यक्ष पदासाठी मोहोळ नगर परिषदमध्ये उभ्या आहात आणि कोणतं पक्ष म्हणजे काय तुमचे विकासाची कामे आहेत, तुम्ही काय ठरवलंय, काय सांगाल? नमस्कार, मी दर्शना हरीश ढोरे नगराध्यक्ष पदाची उमेदवार आहे. मला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि मी ती उमेदवारी स्वीकार केलेली आहे आणि आपल्याला अनेक विकासाची कामे आपल्याला मोहोळ शहरासाठी करायची आहे. तुम्ही या राजकीय क्षेत्रामध्ये कशा काय आल्यात, काय सांगाल याबद्दल? तसा तर राजकीय क्षेत्राचा अनुभव आम्हाला आहे, कारण माझे मिस्टर हे नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते आणि त्यांनी 5 वर्ष इथे चांगली विकासाची कामे केलेली आहे. तुम्ही जेव्हा प्रचारादरम्यान मतदारापर्यंत जातात तर कोणती विकासाची कामे घेऊन त्यांच्यापर्यंत जातात, काय सांगाल? आपल्या मोहोळ नगर परिषदेमध्ये भरपूर विकासाची कामे करायची आहे. त्यात बेरोजगारी याचा प्रश्न खूप मोठा आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे आणि आपल्या मोहोळ जे पूरग्रस्त आहे इथे त्याचे पुनर्वसन झालेले आहे इथे. तर आपले मोहोळ खूप मागे राहिलेले आहेत. त्या मोहोळाला सुंदर आणि स्वच्छ परिपूर्ण सर्वांगीण विकासाची कामे इथे आपल्याला करायची आहे. या मतदारसंघामधल्या मतदारांचे काही आशा अपेक्षा असणार, काही त्यांच्या समस्या असेल, त्या सोडवण्यासाठी कोणत्या आश्वासने तुम्ही त्यांना देत आहे, काय सांगाल? आश्वासने म्हणजे भरपूर आहे. आम्ही जाहीरनामाच दिलेला आहे की आपल्याला कोणती कोणती कामे इथे आपल्याला करायची आहे. त्यामध्ये स्वच्छतेचे, सुंदरतेचे तो प्रथम विषय आहे. त्याचं नाल्या नाही आहे, भरपूर ठिकाणी नाल्या नाही आहे, रस्ते नाही आहे, स्ट्रीट लाइटिंग्स नाही आहे, ती कामे सुद्धा आपल्याला करायची आहे. आणि शिक्षणाचा प्रश्न म्हटला तर इथे फक्त 2 अंगणवाड्या आहे आणि त्या एका कोपऱ्याला एक दुसऱ्या कोपऱ्याला, म्हणून मुलांना, छोटे छोटे जे मुलं आहेत त्यांना खूप त्रास होत आहे. आणि इतके वर्ष असून सुद्धा इथे CBSE स्कूल नाही आहे, सगळ्या स्कूल बाहेर आहे, नरखेड, काटोल, आणि इथे जाणे आपल्या लहान लहान छोट्या छोट्या मुलांना शक्य नाही आहे. आणि 11-12 एवढे वर्ष असून सुद्धा, नगर परिषद असून सुद्धा इथे 11-12 सायन्स नाही आहे आणि BSc सुद्धा नाही आहे. त्यासाठी मुलांना थुगाव जावं लागत आहे, काटोल जावं लागत आहे. हे खूप शोकांतिक आहे. म्हणून आपल्याला शिक्षणासाठी इथे ते असणे खूप गरजेचे आहे. आता या मोहोळ नगर परिषदचं निवडणूक येत्या 2 डिसेंबरला आहे आणि या निवडणुकीमध्ये भरपूरशे पक्षाचा सुद्धा समावेश आहे. भरपूर पक्षाचे नगराध्यक्षासाठी उमेदवार उभे आहेत. तर तुमच्या पक्षासमोर काय समस्या आहेत, काय सांगाल याबद्दल? भारतीय जनता पक्ष हा खूप सक्षम पक्ष आहे, म्हणून प्रश्न ते असे उद्भवणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे की भारतीय जनता पक्षच हा सर्वश्रेष्ठ राहणार आहे. इथे आहे भरपूर पक्ष आहे, विपक्ष आहे, काही अपक्ष सुद्धा आहे, पण भारतीय जनता पक्षाला जोड नाही आहे. जर त्या निवडणुकीमध्ये जर नागरिकांनी तुम्हाला जर निवडून दिलं तर येणाऱ्या भविष्यामध्ये तुम्ही कोणती विकासाची कामे आणि काय ध्येय धोरण आहे तुमचं, काय राबविणार तुम्ही? आपण तर पूर्ण मोहोळ आता हे पलट तर होणार आहे, कारण जितके मागे गेलेले हा मोहोळ आहे तितकेच वर्ष आपल्याला त्याला समोर न्यायचे आहे. म्हणून विकास इथे होणार हे शक्य आहे आणि त्यामध्ये रोजगार आहे. नरखेड, काटोल, सावने या भागामध्ये औद्योगिक केंद्र किंवा कंपनीज येणार, तिथे आपल्या मोहोळच्या मुलांना, नवीन पिढीला ते चांगले होणार आहे. शिक्षणाची सोय उत्तम होणार आहे, स्वच्छ आणि सुंदर होणार आहे. आरोग्याच्या बाबतीत म्हटलं तर आरोग्याच्या बाबतीमध्ये इथे एक PHC सेंटर आहे, तिथे कोणतीच सोय नाही आहे. ना मेडिसिन आहे, ना टेस्टिंग आहे, ना सोनोग्राफी सेंटर आहे, ना एक्सरे आहे. ते सगळं आपण इथे आणण्याचे प्रयत्न करणार आहोत. इरिगेशनच्या माध्यमातून आपल्याला इथे जो प्रकल्प दिलेला आहे वर्धा नदीवर जो करणार आहे, त्यामुळे इरिगेशनच्या माध्यमातून आपल्या मोहोळ शहरीला पाणी भरपूर मुबलक प्रमाणात मिळणार आहे. त्याचा आपल्याला फायदा शेतीसाठी होणार आहे, पिण्यासाठी होणार आहे. सौर प्रकल्प इथे उभारण्यात येणार आहे, त्यामुळे विजेचा प्रश्न सुद्धा सॉल्व्ह होणार आहे. शिक्षणाबाबतीत मी आताच सांगितलं, मला CBSE स्कूल किंवा 11-12 सुद्धा इथे आणायचं आहे आणि सुंदर आणि स्वच्छ मोहोळ करायचं आहे. 5 जे आपल्या इथे गार्डन्स आहे तिथे काही सोय नाही आहे. तिथले जे खेळणे आहे किंवा जे इक्विपमेंट्स आहे ते सगळे जंगलेले आहे, तुटलेले आहे, ना बगीचा आहे ना हिरवळ आहे. तिथे मला सर्व परिपूर्ण करायचं आहे. तुम्ही येत्या नगर परिषदमध्ये निवडणुकीमध्ये जर निवडून आल्या तर नगर परिषदचा कारभार तुम्हाला बघावा लागेल. जसं नगराध्यक्ष पदासाठी जर तुम्ही निवडून आल्या तर एक महिला होण्याचे तुमच्या मागे भरपूरशे लोक राहणार, तर तुम्ही स्वतः स्वयं आहे का त्यासाठी की तुम्ही ते कामे करू शकाल नगर परिषदचे?
अवश्य कामे करणार. मी सक्षम आहे, मी एज्युकेटेड आहे, सर्व गुण संपन्न आहे. मी घर सांभाळू शकते, तितक्याच चांगल्या पद्धतीने माझी ती जबाबदारी सुद्धा सांभाळू शकते. म्हणून त्यामध्ये मी माझा 100% देण्याचा प्रयत्न करेल. या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही मोवाड शहरातील नागरिकांना, मतदारांना काय संदेश द्याल? मी माझ्या मोवाड नगर परिषदेतल्या नागरिकांना एवढंच सांगणार आहे की भारतीय जनता पक्ष हा यात भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व केंद्रात आहे माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, राज्यात आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते, आपले महसूल मंत्री पालकमंत्री श्री चंद्रशेखरजी बावनकुळे आपल्यासोबत आहे, आपल्यासोबत आपले विधान परिषद क्षेत्रातील तडफदार नेतृत्व असलेले आणि विकास पुरुष त्या साहेबांना आपल्या मोवाडला पलटायचं आहे. विकासाची भरपूरशी कामे त्यांच्या डोक्यात आहे. त्यांना त्यांचं हे मोवाड स्वप्नातील शहर करायचं आहे. म्हणून मला भारतीय जनता पक्षावर पूर्ण विश्वास आहे आणि ते उत्तम कामे करतील, मला याची खात्री आहे. आपल्यासोबत आहे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी इस्माईल भाई बारुदवाले. नमस्कार सर, तुमचं विदर्भ दर्पण न्यूजमध्ये स्वागत आहे. तुम्ही भारतीय जनता पार्टी पक्षाकडून मध्ये भरपूर दिवसापासून पदाधिकारी आहे, तर आणि या मोवाड नगर परिषदमध्ये उमेदवार सुद्धा भारतीय जनता पार्टीचे आहे, त्यांच्यासाठी काय समर्थन आहे तुमचं, काय सांगाल? सर्वप्रथम तर मी आपलं विदर्भ दर्पण न्यूजचं हार्दिक अभिनंदन करतो, स्वागत करतो, धन्यवाद देतो. आता आम्ही हे भारतीय जनता पार्टीकडून जे उमेदवारी दिली आहे ते आमचे भारतीय जनता पार्टीनं सगळ्या गोष्टीचा, जे आमची वरिष्ठ नेते आहेत माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, फडणवीस साहेब, आमचे आमदार का नाव तुमचं चरण ठाकूर साहेब, या सगळ्या लोकांनी आणि आमच्या गावातील जे आम्ही प्रत्येक वेळा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा पुढं जातो त्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टीचा आचार विचार करून कोणत्या पद्धतीचं आपल्याला उमेदवार असायला पाहिजे, त्या उमेदवारामध्ये काय लॅबिलिटी असायला पाहिजे, या साऱ्या गोष्टीचा विचार करून आम्ही एक चांगला निर्णय घेतला आणि भारतीय जनता पार्टीकडे एक नाव प्रपोज केलं. तो नाव आहे सौ दर्शना हरीशजी ढोरे म्हणून. आणि त्यांच्या सोबतीला जे नगरसेवकासाठी आम्ही जे 20 नगरसेवक उभे केले आहेत ते सगळे एकदम चांगले हुशार उमेदवार आहेत. आमच्या ताईची आताच आपण मुलाखत घेतली, त्यांचे विचार आपण ऐकून घेतले आहे. इतकं एकदम लायबल उमेदवार आम्ही पक्षाकडून दिलेले आहे आणि मला विश्वास आहे आणि जनतेवरही मोवाडचा विश्वास आहे, कारण मध्ये कसं विकास करता येईल याची संकल्पना आमच्या सगळ्या एका कोर ग्रुपच्या मीटिंगमध्ये ते करून ते तिथे सादर करू. धन्यवाद सर. त्यांना आता नगराध्यक्ष पदासाठी उभ्या आहे आणि त्यांना या मोवाड शहरासाठी काहीतरी विकासाची कामे करायची आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली आहे. मी वैशाली सावरकर, विदर्भ दर्पण न्यूज, मोवाड.